राम राम मंडळी. आम्हा बायांना जेव्हा काम करून करून कटा येतो तेव्हा आम्ही भाकरी कोरड्यास करण्यापरीस कराया आणि खाया बी सोपी म्हणजे गटागटा गिळता येईल अशी डाळीची खिचडी बनवतो. 2 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या मुगाची डाळ 1-2 वेळा पाण्याने धुवून पाणी कुंड्यामध्ये घालून कुकरमध्ये बेन तेलाचा बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्याचं तुकडं लाल होईस्तर बारीक गॅसावर भाजून घ्यायचं. कांदा लाल झाला म्हणजे बारीक चिरलेलं टमाटर, चवीपुरतं मीठ, हळद, उलीचं पाणी घालून शिजवून घ्यायचं. वाईट झाकण लावलं म्हणजे समजा शिजून मऊ होतं या बघा. मग त्यामध्ये धुतलेलं डाळ तांदूळ घालून जास्तीचं पाणी वतून 2-3 शिट्या मारून खिचडी शिजवून घ्यायची. आणि डाळीची खिचडी म्हणजे फक्त डाळ खिचडीच बघा. उगा त्यामध्ये 5-50 भाज्या 5-50 डाळी शेंगदाणं नका घालू, नाहीतर खिचडीला मसाल्या भाताची चव यायची. कुकर गार झाल्यावर ना वाईच कोमट पाणी वतून खिचडी पातळ करून घ्यायची. उलीशी कोथमीर बी घालायची. मग कढईमध्ये 3-4 चमचे तूप घालून तूप गरम झालं म्हणजे मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, ठेचलेलं आलं आणि लसणाची फोडणी करून त्यामध्ये चमचाभर काळा मसाला घालून तयार फोडणी खिचडीमध्ये घालून प्लेटीमध्ये वतून गरम गरम चमच्यानं गटागटा गिळून ठेंग्याचं बटन बी दाबायचं.